नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नागेश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण नेहमीच ह्या चॅनल्सवरती काही फिरण्याचे, भटकंतीचे, लग्न सोहळा, मज्जा मस्ती, धमाल असे काही व्हिडिओ टाकत असतो. आज असा एक खास क्षण आहे की आमच्या सौभाग्यवतींच्या भाऊरायांचे लग्नाचा कार्यक्रम आहे आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमातले काही तुम्हाला भन्नाट असे दृश्य सीन मी तुम्हाला दाखवणार आहे. हे त्या नवरदेवाचे वडील आहेत. पहा, ते पाय पूर्णपणे सुजलेला आहे, पण पूर्ण वराडाच्या सोबत आणि संगतीने अतिशय ताकदीने ते उभे आहेत. हा तुम्ही सिनेरी पाहू शकता त्यांच्या घरासमोरचा. हे एक गुहागर मधलं अतिशय छान असं एक पर्यटन स्थळ आहे आणि त्या पर्यटन स्थळाच्या अगदीच लागून यांचं हे घर आहे, म्हणजे नवरदेवाचं घर आहे. म्हणजे त्या नवरदेवी किती भाग्यशाली असेल बघा. ते ऍक्च्युली मुंबईत राहतात, पण तिला ज्यावेळेस ती इथे येणार आहे त्यावेळेस तिच्यासाठी खास विकेंड सीन असणार आहे, विकेंडचा क्षण असणार आहे. कारण इथे बोटिंग आणि अशा सगळ्या प्रकारचं असं हे पॉइंट आहे. हा गुहागर मधला एक खास पर्यटकांसाठी आकर्षक असं ठिकाण आहे. आणि ह्या ठिकाणी असं शूट करत असताना मला इथे काही आढळून आलं की आमची दोन बछडे, म्हणजे माझं एक पार्थ आणि माझं पिल्लू परी आणि त्याच्यासोबत त्यांचा मित्र खास आदित्य, हा तिकडे आम्हाला न सांगताच गेले होते. बघा असे धावत येतात. आता कॅमेरा मी करतोय असं बघितलं त्यांनी आणि ते जबरदस्त असे धावत आलेत. मला असं वाटतं घाबरलेत देखील भरपूर. परंतु तसं काही माझा हेतू नव्हता, कारण माझं देखील छानच मूड होतं. ह्या वातावरणात आल्यानंतर कोणाला वाटणार नाही की ह्या वातावरणाचा आपण असा आनंद घ्यावा. आणि मी बघितलं तर खरोखरच सुंदर असं हे ठिकाण होतं. मला देखील खूप आनंद वाटला. आणि हे बोटिंग तुम्ही पाहताय. आम्ही 100% लग्न झाल्यानंतर पूजेच्या दिवशी या बोटिंगचा आस्वाद घेणार आहोत. थोड्याच वेळामध्ये नवग्रहांचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी लग्न होतं, आदल्या दिवशीच समजा ह्यांनी ठरवून घेतलं की नवग्रह आपण आज करून घेऊया. आणि नवग्रहामध्ये तुम्ही पाहताय की नवरदेवाच्या ज्या करवल्या असतील किंवा काही आमचे भाऊ बहिणी आहेत त्यांचं किती जल्लोष आहे बघा. फोटो काढण्यासाठीचा उत्साह आमच्या सौभाग्यवती पहा मध्ये आहेत त्या. आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि खरोखर तिथे म्हणजे आता एवढं गरमीचं इतकं वातावरण असताना देखील इथे तसा गारवाच होता आणि खूप समाधान वाटलं. ह्याच्याच आदल्या दिवशी माणगावमध्ये, म्हणजे माझ्या गावामध्ये जबरदस्त पाऊस झाला होता आणि त्यामुळे इथे गारवा आलेला. इथल्या काही मंडळीचं म्हणणं होतं की आदल्या दिवशी ते खूप गरमावतात. तुम्ही पाहू शकता हे काही जे क्षण टिपलेले आहेत हे या नवग्रह जो पारंपरिक आपला जो यामधला एक मोठी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत, ती अतिशय या गावाकडे म्हणजे संगोपन त्याचं केलं जातं, पालन केलं जातं ह्या पद्धतींचं. ही नवरदेवाची बहीण आहे, तिला आम्ही लाडाने छकुली असं म्हणतो. हा नवरदेव आहे, तुम्ही पाहताय त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता, एक वेगळाच आनंद आहे. त्यानंतर हा एक दुसरा विधी आहे. कदाचित विधीची नावे मला सगळ्यात सांगता येणार नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण गावाकडे हा सर्व विधी, किंबहुना गाव असेल किंवा इतर ठिकाणी, पण कोकणातली माणसं ही नेहमी ह्या सगळ्या पद्धती आपापल्या परीने जोपासत असतात. यामध्ये ह्या आंब्याच्या वृक्षाची पूजा केली गेली आणि त्यानंतर पुढचा काही जे विधी असतील त्यासाठी नवरदेवाचे वडील पाहताय आपण, अगदी एक पाय त्यांचा पूर्ण सुजलेला आहे. मला असं वाटतं काहीतरी त्यांना पायाला इजा झालेली होती आणि आता त्यांचं नेमकं ह्या कार्यक्रमाच्या दिवशी हे असं झालेलं आहे. आणि हा पुढचा विधी आहे. आपण अशी चौफेर अशी एक कपडा धरून आणि त्यामध्ये करवला जो असतो त्याच्या खांद्यावर कुऱ्हाड दिली जाते, अन्य काही हत्यारं दिली जातात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते. हा क्षण झाल्यानंतर घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून समोरून नवरदेवाला या कापडाखालून आतमध्ये घेतलं जातं. खरं तर ह्या दिवशी कुठेच नवरदेवाने बाहेर जायचं नाहीये, म्हणजे पूर्णपणे घरातच असतो नवरदेव. आणि त्यानंतर त्याच्या पायावर पाणी ओतून त्याला आतमध्ये घेतलं. करवली देखील आतमध्ये आली आणि नंतर मग आम्ही नवरदेवाला आई वडिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम करून घेतला. आणि आमच्या सौभाग्यवती आणि मी
तुम्ही पाहताय किती उत्साह आहे सर्व आजूबाजूच्या लोकांमध्ये. आणि ह्या मागे ज्या आहेत नवरदेवाच्या आईच्या मागे, ती नवरदेवाची मावशी आहे सख्खी, म्हणजे आमच्या सासूबाई. आणि आम्ही एक छान फोटो तिथे काढला आणि आमचं पूर्ण ओटी भरण्याचा आम्ही देखील कार्यक्रमाचा लाभ घेतला. आणि खूप खूप समाधान वाटत होतं की अशा कार्यक्रमांमध्ये आपल्याला जाण्याचा किती मोह आवरत नाही. आमच्या सौभाग्यवतींचे हे मामा देखील लागतात, काका देखील लागतात. नात्यात अगदी खूपच घरातली नाती आहे ती सगळी. आणि ज्यांच्याकडे आम्ही राहायला आलेलो त्या ह्या मावशी होत्या. आणि तिथे आम्ही छोटासा एक फोटोशूट केला फॅमिलीचा, निखिलच्या वडिलांसोबत. फोटो सेशन केल्यानंतर माझ्या कॅमेऱ्यात खास फोटो येतात म्हणून सगळ्यांनीच माझ्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढण्याचा कोणालाच मोह आवरता आला नाही. आणि मी छान छान फोटो मारले. मला पण खूप फोटो सेशनची खूप आवड आहे. सर्वांनीच फोटो काढून घेतले माझ्याकडून. प्रत्येकाला सांगितलं एका प्रिंटसाठी 50 रुपये फी लागणार आहे. सगळ्या जणांनी होकार दिलेला आहे. जवळजवळ 100-200 फोटो मी मारलेले आहेत. आणि पण त्यातले काहीच फोटो मी जे खास आहेत ते तुमच्यासाठी मी दाखवतोय मित्रांनो. माझे मात्र फोटो कोणाला नीट काढता आलेले नाहीत, याचं दुःख मला फार वाटलं. पुढे आपण म्हणतो ना की आपण सगळं जे म्हणजे मला जमते रे, पण माझाच फोटो काढायला कोण व्यवस्थित नाही. आता बघा किती छान छान फोटो मी काढलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला कळतच असेल की हे किती छान फोटो आहेत. नंतर थोड्याच वेळाने करवल्यांना काही राहत नव्हतं. त्यांनी थोडंसं नाच आपण नाचूया असं त्यांनी हे केलं आणि नाचायला सुरुवात केली. पण त्या देखील गावाकडच्या एका पारंपरिक पद्धतीचं त्यांनी अनुकरण करून तसा तो डान्स ते करत होत्या. म्हणजे कुठल्याही डीजेवर नाही किंवा कुठल्याही असंही नाही, पण ते एक हे होतं. आणि हा तिथे संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो झाला. त्याच्यातच माझा एक फोटो. आणि दुसऱ्या दिवशी मग लग्नाच्या हॉलमध्ये आम्ही एंट्री केली आणि कार्यक्रमाला सुरुवात होताच तिथे देखील थोडंसं फोटो सेशन आम्ही केलं. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फोटो सेशन पासून मला काही मोह आवरता येत नाही. छान छान फोटो तुम्ही पाहताय ह्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमातले. आणि मग संध्याकाळी मी सर्वच व्हिडिओ काही दाखवत नाही, ते व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि संध्याकाळी आम्ही ही वरात आमची घरात भरण्याच्या दृष्टीने संध्याकाळी नवरदेवीला आतमध्ये घेत होतो. आणि त्यावेळेचा हा एक आनंदाचा जल्लोषाचा क्षण तुम्हाला मी दाखवलेला आहे. नवरी असली, अरे ही मनात ठसली. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. तिचा नखरा पाहून काळीज उडते हो. धक 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 धक. नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. मला येता जाता चोरून बघतोय हो. टकमक टकमक. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली हो. मनातलं सार सांगून गेली, कशी चिरवली खोडी. सपनात आता रंगून जाईल दोघांची जोडी. मनातलं सार सांगून गेली, कशी चिरवली खोडी. सपनात आता रंगून जाईल दोघांची जोडी. ही पोरगी पटली, हो नवरी नटली. हे
चमकत जाईल हो लक 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 हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो हे 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 लगीन झाल्यावर जावी नईंगा समजू नको मला भोळी कचाक बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी लगीन झाल्यावर जावी नईंगा समजू नको मला भोळी अग कचाक बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी मी हुकमाची राणी तुला मी पाचिन पाणी मी हुकमाची राणी तुला मी पाचिन पाणी आता तांडव सोडून मांडव घालू ये लगबग लगबग ही नवरी असली अरे ही मनात ठसली तिचा नखरा पाहून काळ जोडत धक 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 हा नवरा असला अरे हा मनात ठसला मला येता जाता चोरून बघतोय हो टकमक टकमक ही नवरी असली अरे ही मनात ठसली हा नवरा असला